नागपुरातून एका मोठ्या राजकीय भेटीची बातमी समोर येते। यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरला आले होते। याच निमित्तानं सुराबर्डी फार्मवर त्यांची काँग्रेस नेते सुनील केदार यांची भेट घेतली। या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क सुरू झालेत। सुनील केदार शिवसेनेच्या वाटेवर आहेत का अशी कुजबूज आता जोर धरू लागली आहे। या भेटीमागचं नेमकं कारण काय याबाबत अजूनही अधिकृत माहिती मिळालेली नाही। अमरावती ग्रामीण जिल्हा भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार प्रताप अटसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राजापेठ येथील भाजप कार्यालयामध्ये त्यांचा पदग्रहण सोहळा पार पडलाय। कार्यकर्त्यांनी जल्लोष करत अटसर यांचं स्वागत केलं। यावेळी बोलताना आमदार प्रताप अटसर म्हणाले की भाजप हा तरुण पिढीला संधी देणारा पक्ष आहे। आगामी काळात ग्रामीण भागातही तरुणांना पक्षात मोठी संधी दिली जाईल। नव्या जबाबदारीसह पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला। भविष्यात आता पुढच्या या जिल्ह्यामध्ये पक्षाचा जास्तीत जास्त विस्तार आणि चांगलं पक्षाचं काम होण्याच्या दृष्टीनं सगळ्यांच्या मार्गदर्शनात मी काम करील असा सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना व पक्ष नेतृत्वाला, वरिष्ठ नेतृत्वाला मी विश्वास देतो। अकोल्यातील प्रसिद्ध कवी, गीतकार, गझलकार, लेखक आणि अभिनेते किशोर बळी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन त्यांनी मांडलंय। यावेळी शिवसेनेचे नेते आणि सचिव विनायक राऊतही उपस्थित होते। उद्धव ठाकरे यांनी किशोर बळी यांचं पक्षात स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्यात। किशोर बळी यांच्या प्रवेशामुळे अकोल्यातील सांस्कृतिक क्षेत्रातील एक महत्त्वाचा चेहरा आता सक्रिय राजकारणामध्ये उतरलेला आहे। भंडाऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित राज्यसभेचे खासदार राजेंद्र जैन आणि भाजपचे नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार अविनाश ब्राह्मणकर यांचा गौरव करण्यात आला। यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि भाजपचे नेते परिणय फुके हे उपस्थित होते। कार्यक्रमाला भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील महायुतीचे सर्व आमदार तसेच राष्ट्रवादी, भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बातमी आहे सोलापुरातून। राज्यात एकीकडे लोकप्रतिनिधींच्या गुंडगिरीच्या घटना वारंवार समोर येत आहेत। त्यातच पवारांच्या राष्ट्रवादीचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची भर पडली आहे। याचं कारण म्हणजे मोहिते पाटलांची एक व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप। माळशिरसमधल्या उपअभियंत्याला धैर्यशील मोहिते पाटील यांनी शिवीगाळ केली आणि धमकावत असल्याची ही ऑडिओ क्लिप आहे। उद्या आला नाही तर पंचायत समितीत येऊन हातपाय तोडेल अशा भाषेत मोहिते पाटलांनी उपअभियंत्याला धमकावले। सोशल मीडियावर ही क्लिप व्हायरल झाल्यानं आता एकच खळबळ उडाली आहे। हॅलो, हा नमस्कार। शिवराजला पाठवतोय तुझ्याकडे। हा ते सगळं तयार करायचं आणि सकाळी माझ्याकडे घेऊन यायचं। आम्ही सोलापूरला घेऊन यायचं, समजलं ना? उद्या सकाळी, नाही तर तिथे येऊन हातपाय तोडेल पंचायत समितीत, समजलं का? ए, ऐकू येतंय का तुला? हा, मी सोलापूरला उद्या सकाळी सांगायला लागलोय मी तुला। नाही आला तर याद राख, तुला दाखवतो। अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणाच्या विरोधात शिवसेना ठाकरे सेनेचं ठाण्यात आंदोलन झालंय। ठाण्यातल्या मारुती मंदिर या ठिकाणी माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली रामरक्षा आणि महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रकरणाच्या निषेधासाठी शिवसेना ठाकरे सेनेनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राम मंदिराच्या नावानं झालेल्या गैरव्यवहारावर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली आहे। ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अखेर भाजप आणि शिवसेना महायुतीनं सत्ता मिळवली आहे। कार्यकारिणी निवडणुकीनंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय चाणक्य नीतीचा करिश्मा पाहायला मिळाला आहे। दोन्ही पॅनलमधील महायुतीचे 14 सदस्य एकत्र आल्यानं बहुजन विकास आघाडीचे वर्षानुवर्षाचं वर्चस्व संपुष्टात आलंय। अध्यक्षपदी अरुण बाळू पाटील तर उपाध्यक्षपदी भाग्यश्री निलेश भोईर यांची निवड झाली आहे। मात्र अध्यक्षपदाच्या मतदानामध्ये शिवसेनेचं एक मत फुटल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय। मुंबईच्या कांदिवली पश्चिमेतील काळा हनुमान मंदिरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून रामरक्षा आणि हनुमान चालीसा पठण करण्यात आले। यावेळी आमदार आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मनसेचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। भक्तिमय वातावरणात झालेल्या या पठणावेळी उपस्थितांनी प्रभू श्रीराम आणि हनुमानाच्या जयघोषानं परिसर रणरणूत सोडलाय। अहिल्यानगरच्या नेवासा इथून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी
पंढरपूरकडे रवाना झाली आहे. या पालखीनं इमामपूर घाट पार केलाय. यावेळी वारकऱ्यांकडून या घाटाला ज्ञानेश्वरी घाट असं नामकरण करण्यात आले. नेवासा इथल्या पैस खांब परिसरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली होती. इथूनच ही पालखी पंढरपूरकडे निघाली आहे. जवळपास 18,000 वारकरी या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, असं तुकाराम महाराजांनी आपल्या उक्तीमध्ये म्हटलेलं आहे. आणि तोच उक्तीचा भाग म्हणून जो आहे सर्व आबालवृद्ध महिला वारकरी जे आहेत तर ते आता या ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. हरिनामाचा गजर करत खरं तर हे सर्व वारकरी आता ज्ञानेश्वरी घाटातून, खरं तर अवघड घाट आहे, या घाटातून आता नगरच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. एकूणच जर बघितलं तर अतिशय उत्साहाचं वातावरण हे या सर्व वारकऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत महाराज आहेत बोलण्यासाठी. माऊली, कधीपासून दिंडीमध्ये सहभागी होतात, काय नेमके अनुभव असतो? रामकृष्ण हरी. मी 2023 पासून या ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वर महाराज मंदिर पैसखांब येथे ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सांगितला, अमृतानुभव असाही ग्रंथ त्या ठिकाणी सांगितला. अशा नेवासा क्षेत्रामधून ज्या ठिकाणी पैसखांबाचं मंदिर आहे, जगामध्ये मंदिराकरता खांब आहे, पण एक मंदिर असं आहे जिथे खांबाकरता मंदिर आहे. ज्या खांबाला ज्ञानोबरायांचा स्पर्श झाला अशा पैसखांबाच्या मंदिरापासून गेल्या अनेक वर्षापासून हा सोहळा चालू आहे. पण गेल्या वर्षी गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊजी महाराज राऊत यांनी हृदयातलं मनोगत व्यक्त केलं आणि सगळ्या भाविकांनी त्याला प्रतिसाद दिला. वारकरी शिक्षण संस्थेतील, वारकरी परंपरेतील, अनेक फडकरी परंपरेतील आदरणीय वंदनीय महाराज मंडळींनी त्याला संमती दिली आणि हा सोहळा गेल्या वर्षीपासून निघाला. याही वर्षी मोठ्या आनंदामध्ये तो सोहळा चाललेला आहे. आताच आपण या घाटाचं ज्ञानेश्वरी घाट असं नामांतरण केलेलं आहे. आपण हे सर्व मंडळी अत्यंत चांगल्या पद्धतीनं जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत हा सोहळा पोहोचवता. आपलं सर्वांचं खूप खूप आभार, धन्यवाद. रामकृष्ण हरी. एकूण जर बघितलं तर मोठा उत्साह हा वारकऱ्यांमध्ये पाहायला मिळतो आहे. आणि हा ज्ञानेश्वरी हा असा अवघड घाट जो आहे तर तो चढून आता वारकरी नगरच्या दिशेनं रवाना झालेत. सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर. आदिशक्ती मुक्ताईच्या पालखी सोहळ्याचं काल बीड शहरात आगमन झालंय. या पालखी सोहळ्यामध्ये हजारो वारकरी सहभागी झाले असून संत मुक्ताईच्या पालखीचं उत्साहात आणि जल्लोषात बीडकरांनी स्वागत केलंय. पालखी, घोडे, चोपदार अशा सर्व लवाजमासह 750 किलोमीटरचा प्रवास करून ही पालखी पंढरपूरमध्ये दाखल होईल. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी लोणंद येथील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी तळाची पाहणी करत तयारीचा आढावा घेतलाय. आगामी 15 जुलैला माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात आगमन होणार असून वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि विजेचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्यात. तसंच पाऊस पडल्यास पर्यायी निवास व्यवस्था करण्याचे आणि गर्दीत हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी पोलिसांना दिलेत. या पाहणीवेळी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही सर्व नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. पोर्टेबल टॉयलेट, पाण्याची व्यवस्था, वारींच्या बरोबर, दिंड्यांच्या बरोबर टँकर असतात पिण्याच्या पाण्याची, त्यांचे फिलिंग पॉईंट, स्वच्छतेची व्यवस्था, आरोग्याची व्यवस्था, विद्युतची व्यवस्था, या सगळ्या यंत्रणेना त्याच्या पद्धतीनं ते नियोजन पूर्णपणाने आपण केलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.